नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. चैतन्य अर्जुनला फोन करतो आणि रात्रीच्या वेळी चैतन्याचा फोन बघून अर्जुन चैतन्याला विचारतो की काय झालं चैतन्य. चैतन्य म्हणतो की हाय अर्जुन, तू जेवला का? अर्जुन म्हणतो की एक मिनिट चैतन्य, तू माझा मित्र आहेस, कलिग आहेस, तू माझी गर्लफ्रेंड नाही आहेस. तू माझी गर्लफ्रेंड असल्यासारखे क्वेश्चन्स का विचारतोय मला? कम टू द पॉईंट, काय होतं ते बोल बरं. त्यावर चैतन्य म्हणतो, अरे मला पाठारे केसबद्दल बोलायचं होतं. त्या पाठारेचं स्टेटमेंट मिळालं, त्याचा खूप फायदा होईल आपल्याला. अर्जुन म्हणतो की बरं ठीक आहे, आपण उद्या ऑफिसमध्ये डिस्कस करूया. तर चैतन्य म्हणतो की ऐक ऐक थांब, सायलीचा संशय गेला का रे माझ्यावरचा? म्हणजे तिला काहीतरी वेगळंच वाटलं होतं ना. अर्जुन म्हणतो की चिल रे, सायली तर आता विसरून सुद्धा गेली असेल. चैतन्य म्हणतो की ठीक आहे, गुड नाईट. आणि मग चैतन्य फोन ठेवून देतो. अर्जुन म्हणतो की हा चैतन्य पण ना खरंच. सायली विचारते की काय झालं, असं का हसताय आणि तुम्ही माझं नाव का घेतलं? अर्जुन म्हणतो की मिसेस सायली, तुम्ही खरंच खूप डेंजर आहात. म्हणजे तुमचं एवढा टेरर आहे एवढं माहीत नव्हतं मला. सायली म्हणते की आता काय केलं मी? त्यावर अर्जुन म्हणतो की अहो तुम्ही चैतन्याला घाबरवून ठेवलं. तो बिचारा तर अजूनही टेन्शनमध्ये आहेत की तुम्ही त्याच्यावर डाऊट घेताय म्हणून. माफ करा मित्रांनो, पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. स्टार प्रवाहावरील सर्व मालिका तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला मिळतील. धन्यवाद. तर सायली म्हणते की परंतु माझी शंका त्यांच्यासाठी इतकी महत्त्वाची का आहे? अर्जुन म्हणतो की मिसेस सायली, चैतन्य अहो आधीपासूनच तसा आहे, इनफॅक्ट कॉलेज डेजपासून. कोणी जर माझ्यावर डाऊट घेतला तर मी सिम्पल म्हणेल की आय डोंट केअर, मला माहिती आहे ना मी खरा आहे, मग जाऊ देत. पण तो तसा नाही आहे. तो त्या माणसाला कन्व्हिन्स करत राहतो की तो किती खरा आहे ते. सायली म्हणते की सर अहो मला अजूनही तसंच वाटते की मी चैतन्य सरांनाच बघितलं होतं. बरं ठीक आहे, असो, उशा लावायला घ्यायच्या का? अर्जुन म्हणतो की तो त्रास आहेच रोज रात्रीचा. मी एक काम करतो ना मिसेस सायली, मी आपल्या दोघांमध्ये एक भिंतच उभी करतो. सायली अर्जुनकडे रागाने बघू लागते तर अर्जुन म्हणतो की ठीक आहे, काढतो मी उषा. तर इकडे कल्पना विमलला म्हणत असते की अगं विमल, तू अजून जागीच आहेस? अगं लाईट ऑन दिसल्या म्हणून मी आले इकडे. विमल म्हणते की ते साबुदाणे भिजत टाकत होती. उद्या सकाळी सकाळी पूर्ण आजीने विचारलं असतं की माझी खिचडी तयार आहे ना, म्हणून मी करतीये. कल्पना म्हणते की बरं झालं तुझ्या लक्षात आलं, मी तर सायलीला सांगायलाच विसरली होते. विमल म्हणते की पण वहिनी, सायलीताईंना श्रावणी सोमवारचा आधीपासूनच माहीत असणार ना. तितक्यातच तिथे अस्मिता ही पाणी पिण्यासाठी आलेली असते आणि ती ह्या दोघींचं बोलणं ऐकत असते. तर कल्पना विमलला म्हणत असते की अगं सायलीच्या लक्षात तर असेलच, साई उद्या श्रावणी सोमवार आहे आणि लग्न झाल्यानंतर सायलीचा देखील पहिलाच सोमवार आहे. त्यामुळे तिला उद्या मंदिरात जाऊन शिवामूठ व्हावी लागेल. विमल म्हणते की खरंच हो वहिनी, हा खूप मोठा सोहळा असतो ना. तुम्ही एक काम करा, तुम्ही सायलीताईंना घेऊन एका मोठ्या मंदिरात जा. कल्पना म्हणते की बरं ठीक आहे, मी तसंच करते. मी एक काम करते, मी आताच सायलीला सांगून येते. तसंही हा किती महत्त्वाचा विधी असतो, त्यामुळे त्यात काही कमी नको पडायला. तर इकडे अर्जुन बेडवरती उशा फेकत असतो तेव्हा सायली म्हणते की सर अहो कशा उशा फेकताय तुम्ही? अशा जर उशा फेकल्या तर आपल्याला झोपायला सुद्धा जागा उरणार नाही. आणि मग अर्जुन म्हणतो की हो लावतो ना. आणि जोरात उशा आपटून तो म्हणत असतो की कारण तुम्हाला अर्जुन सुभेदार नावाच्या माणसापासून प्रोटेक्शन हवं असतं ना. आणि जर रात्रीच्या वेळी त्याने तुम्हाला खाल्लं तर? त्याच वेळी कल्पना देखील अर्जुन आणि सायलीच्या रूममध्ये येत असते. तर अर्जुन सायलीला म्हणत असतो की तुम्ही एक काम करा, रात्रीच्या वेळी जर अर्जुन सुभेदार जरी हल्ला ना तरी तुम्ही त्याला गोळ्या घालून टाका. सायली म्हणत असते की सर आता वैतागून तुम्ही काही पण बोलू नका. अर्जुन म्हणतो की वा, म्हणजे माझ्या बेडचा वनकट भाग हा उशांमध्येच जातो आणि मला कम्फर्टेबली झोपता सुद्धा येत नाही, तरीही मी काही बोलायचं नाही, नुसतं गप्प राहायचं. सायली म्हणते की राहू द्या सर, मी लावून घेते. तर अर्जुन म्हणतो की हो लावा ना, मी तुम्हाला अजून उशा काढून देतो, तुम्ही लावा, तुमची हॉबी आहे ना उशा लावणं. आता तुम्ही तुमची हौसच पूर्ण करा. मी एक काम करा, माझ्या जागेवर पण उशा लावा, मी खाली पण झोपेल नाही का. तुम्ही एक काम करा, तुम्ही तुमची हौस पूर्ण करा. तर सायली म्हणते की हो सर, 4 उशा पण पुरतात, मी लावते उशा, तुम्ही झोपून घ्या. तर इकडे कल्पना अर्जुन आणि सायलीच्या दरवाजाजवळच आलेली असते आणि ती खालून विमलला आवाज देते की विमल, किचनमधलं काम झाल्यावर लाईट्स ऑफ कर. आणि तेवढ्यातच तिचं लक्ष जातं अर्जुन आणि सायलीच्या दरवाजाकडे. तर अर्जुन सायलीचा दरवाजा उघडाच असतो. तर ती विचार करते की यांचा दरवाजा का उघडा आहे आणि ती दरवाजा ठोठावते.
तर इकडे चैतन्य आणि साक्षी बसलेले असतात. चैतन्य मात्र खूप विचारत असतो. साक्षी म्हणते की अरे तुला नक्की झालंय तरी काय? सायलीने तुला बघितल्यानंतर तुझा जो मूड गेलाय ना तो अजून आलाच नाही. चैतन्य म्हणतो की साक्षी अगं मला टेन्शन आलंय ग. साक्षी म्हणते की तुला नक्की टेन्शन आलंय की गिल्ट वाटतंय? म्हणजे तुझा कन्सर्न फक्त एवढाच नाहीये की अर्जुनला माझ्या बाबतीत चुकीच्या पद्धतीने कळेल. तुला तर फक्त एवढंच वाटतंय की तू माझ्याशी मैत्री करून चूक केली आहेस. आणि चैतन्य जर हेच खरं असेल तर आपल्याला आपल्या नात्याचा पुन्हा एकदा विचार करायला हवा. म्हणजे आपलं रिलेशनशिप पुढे न्यायचं की नाही याचा सुद्धा आपण विचार करायला हवा. चैतन्य म्हणतो की साक्षी अगं तू डायरेक्ट दुसऱ्या टोकावर का जातेस? साक्षी म्हणते की दरवेळी अर्जुनला काय वाटतं, अर्जुन काय म्हणेल ह्याच गोष्टी जर मध्ये येत असेल ना तर त्यामुळे आपलं रिलेशनशिप स्पॉईल होतंय. आणि ही गोष्ट कळते का तुला? चैतन्य म्हणतो की हो कळतंय मला, परंतु मला आपल्या मैत्रीचा गिल्ट अजिबात नाहीये. मला गिल्ट तर फक्त एकाच गोष्टीचा वाटतोय की मी अर्जुनसोबत किंवा त्याच्या फॅमिलीसोबत कधीही खोटं बोललो नाही. खरं तर अर्जुनची फॅमिली म्हणजेच माझी फॅमिली आहे आणि त्यांच्यापासून एवढी मोठी गोष्टी लपवणं मला खरंच अवघड जातंय. साक्षी हसायला लागते तर चैतन्य देखील तिच्याकडे बघत असतो. तर इकडे अर्जुन आणि सायली दोघंही उषांनी एकमेकांना मारत असतात आणि सर्व उषा बेड खाली सगळीकडे पडलेल्या असतात. जेव्हा कल्पना ते बघते तेव्हा कल्पना बघतच राहते. ती दोघांनाही विचारते की अरे काय आहे हे सर्व? अर्जुन आणि सायली दोघंही आता घाबरलेले असतात. पण हा सायली आणि अर्जुनला म्हणते की काय रे अर्जुन, तुमच्या दोघांच्या रूममध्ये एवढ्या उषा कशा काय? अर्जुन म्हणतो की गुड क्वेश्चन मम्मा, अगं आम्ही पिलो फायटिंग खेळत होतो. आम्ही तर एकमेकांना पिलो मारत होतो असंच मस्ती म्हणून. अगं तू पुन्हा एकदा रॉंग टायमिंगला आली आहे. तर सायलीसुद्धा लाजत असते त्यामुळे कल्पनाला देखील कसं तरी होतं. अर्जुन म्हणतो की पण मम्मा काहीही प्रॉब्लेम नाही आहे. बायको तू एक काम कर बरं, तो उशी मार. तेव्हा सायली तिच्या हातातली असलेली उशी फेकून देते. अर्जुन हसायला लागतो आणि म्हणतो की मम्मा बघ नेम चुकला हिचा. कल्पना हसायला लागते आणि म्हणते की अरे काय तुमचा हा पोरकटपणा चाललाय. बरं असू द्यात तुमचं चालू देत. तर कल्पना तिथून निघून जायला लागते तेव्हा सायली म्हणते की आई तुम्ही एवढा उशिरा आलात म्हणजे तुम्हाला नक्कीच काहीतरी सांगायचं असेल ना? कल्पना म्हणते की अगं हो, तुमच्या ह्या उशांच्या खेळामध्ये तर मी विसरूनच गेली. सायली, उद्या लग्नानंतरचा तुझा पहिला श्रावणी सोमवार आहे. श्रावणी सोमवारला शिवामूठ व्हायची असते. त्यामुळे तू उद्या सकाळी तयार राहा, आपण मंदिरात जाऊयात. आणि तुमचा खेळ हा चालू राहू द्या, तुम्ही खेळा. आणि असं म्हणून कल्पना तिथून हसत हसत निघून जाते. कल्पना पुन्हा एकदा मागे येते आणि अर्जुनला म्हणते की खालून अजून उषा पाठवू का? तर अर्जुन म्हणतो की नको मम्मा. आणि मग पुन्हा कल्पना हसते आणि म्हणते की गुड नाईट आणि दरवाजा ओढून घेते. तेव्हा कुठेतरी अर्जुन आणि सायली सुखाचा श्वास घेतात. अर्जुन आणि सायली म्हणत असतात की वाचलो दोघंही. अर्जुन सायलीला म्हणतो की मम्मा काय म्हणत होती ते मूठ वगैरे काय करायचं आहे ते? सायली म्हणते की का तुम्ही येणार आहात का माझ्यासोबत शिवामूठ व्हायला? अर्जुन म्हणतो की छे अजिबात नाही. तर सायली म्हणते की झालं तर मग घ्या झोपून. सायली लगेचच तिच्या जागेवर जाते आणि झोपून घेते. अर्जुन म्हणतो की ह्या झोपल्यासुद्धा, अहो हे सर्व आवरायचं आहे, आता काय मी एकट्याने आवरायचं का? ह्यात जरी कॉन्ट्रॅक्ट वाईफ असल्या ना तरी अगदी खऱ्या वाईफसारख्या असल्यासारखंच वागतात. नीट उत्तरं तर कधी देणारच नाही. तर अर्जुन एक उशी हातामध्ये घेतो आणि म्हणतो की चला आता मीच आवरतो. आणि नंतर पुन्हा खाली फेकून देतो आणि म्हणतो की जाऊ दे मी नाही आवरत. लाईट बंद करतो आणि झोपून घेतो. तर इकडे साक्षी चैतन्यला म्हणते की चैतन्य हे सर्व किती सॉलिड आणि रोमॅन्टिक आहे ना? चैतन्य विचारतो की कसं? साक्षी म्हणते की आपल्या फॅमिलीपासून लपून छपून प्रेम करायचं हे फिलिंगच किती थ्रिलिंग आहे ना? खरं तर मला कधी काही एक्सपिरियन्सच करता आलं नाही. मी जर अण्णांना म्हटले ना मला ही गोष्ट हवी आहे तर ते माझ्यासाठी लगेच आणून द्यायचे. आणि खरं म्हटलं तर आपल्या लग्नाला अण्णा काही विरोध करतील असं मला तरी नाही वाटत. जनरली हे विरोध वगैरे कसं मुलीच्या बाजूने असतं, परंतु आपल्या केसमध्ये तर सगळं उलट आहे. म्हणजे किती कमालीची गोष्ट आहे ना, तुझ्या फॅमिलीपासून आपण लपून छपून भेटायचं. कुठेतरी आपण फिरायला जायचं आणि कोणीतरी आपल्याला बघेल म्हणून आपण घाबरायचं. आणि अशाच प्लेसला फिरायला जायचं की जिथं आपल्याला ओळखणारं कोणीच नसेल. हे खरंच किती एक्सायटेड आहे. साक्षी तिचे स्वप्न रंगवत असते तेव्हा चैतन्य हसायला लागतो आणि म्हणतो की साक्षी अगं किती क्यूट आहेस ग तू. अगं म्हणजे ही तुझी एक्साइटमेंट कशी आहे माहिती आहे का? दुसरीतल्या मुलीला जसे तिच्या दप्तरामध्ये चॉकलेट सापडतात ना तेव्हा ती जशी एक्सायटेड होते तशी एक्सायटेड झाली आहेस तू. अगदी 7 वर्षांची गोड गोड दिसतीयस तू. साक्षी चैतन्यला म्हणते की एक्सायटेड तर मी आहेच, परंतु तरुण वयात. अरे हीच तर लाईफ आहे ना, आयुष्यात जे जे हवंय ते सगळं करायला हवं.
आणि इथे तर संधी समोरून चालून आली म्हटल्यावर आपण मस्त एन्जॉय करूयात. तर इकडे सकाळी सकाळी सायली कल्पना मंदिरात जाण्यासाठी तयार झालेले असतात. सायली कल्पनाला म्हणते की ताट तर मी रेडी केलं आहे, परंतु हे तांदूळ कशासाठी घ्यायचे ते नाही समजलं मला. अस्मिता म्हणते की घ्या, म्हणजे आरती कशी करायची आणि का करायची हे सुद्धा माहीत नाही. कल्पना विचारते की मग अस्मिता तुला माहिती आहे? तर अस्मिता गप्प बसून घेते. कल्पना सायलीला सांगू लागते की अगं ही शिवामुठीची पूजा खूप सोपी असते. पहिल्यांदा महादेवाच्या पिंडीची पूजा करायची. महादेवाच्या पिंडीवर बेलाची पानं वाहायची, धोत्र्याची फुलं वाहायची आणि मग आजचं धान्य आहे तांदूळ, ते थोडेसे ओले करायचे आणि मुठीने वाहायचे. ह्या पूजेतलं आजचं महत्त्वाचं आहे तांदूळ, कारण तांदळाची मूठ वाहिल्याशिवाय ही पूजा पूर्ण होत नाही. सायली विचारते की आई ही पूजा नेमकी का करायची असते? कल्पना म्हणते की अगं ही पुराणातली गोष्ट आहे. आटपाट नगरातल्या राजाला 4 सुना होत्या. त्यातल्या 3 आवडत्या होत्या आणि 1 नावडती. आवडत्या सुनेंना तो खूप जीव लावायचा, परंतु नावडत्या सुनेचा विचारच नाही करायचा. तिला जेवायला उष्ट अन्न मिळायचं, वस्त्र म्हणून लस्त्र मिळायची आणि सतत कामाला जुंपलं जायचं. आणि मग नंतर पहिला सोमवार आला. त्यानंतर पहिल्या श्रावणी सोमवारी नावडती सून ही मंदिरात शिवामूठ वाहण्यासाठी गेली. तेव्हा तेथील कोणीतरी तिला विचारलं की ह्या पूजेने नक्की काय होतं? कल्पना म्हणते की तेव्हा ती म्हणाली की पतीची साथ मिळते, मुलं बाळं होतात आणि नावडती माणसं आवडती होतात. तर इकडे नागराज हा मैपतला म्हणतो की एरवी आमच्या दादाचं डोकं हे फिरलेलंच असतं, परंतु आता जरा जास्तच फिरलंय. त्याला असं वाटतंय की त्याची बायको म्हणजे आमच्या प्रतिमा वहिनी या परत येणार आहेत. तिच्या जुन्या साड्या ड्राय क्लिनिंगला काय टाकतोय, तिची खोली काय सजवतोय. राकेश म्हणतो की माझ्या काकांचं तर काहीतरी वेगळंच असतं. घरात जिवंत असलेल्या माणसांकडे लक्ष द्यायचं नाही आणि जे माणसं मेलेत त्यांच्या मागं लागायचं. प्रिया तिथेच उभी असते आणि गप्प गप्प असते. तेव्हा साक्षी प्रियाला विचारते की प्रिया काय झालं, तू इतकी गप्प गप्प का आहेस? मैपत म्हणतो की अगं चांगलंय की हिने तोंड उघडलं की डोक्याला शॉर्टच होतो. राकेश म्हणतो की ॲक्च्युली काय झालंय, प्रतिमा काकू येणार आहे ना, म्हणून काकाने सगळी कामं हिच्याकडनंच करून घेतली. जमली माझी बिचारी बहीण. साक्षी म्हणते की नाही, मला तर असं वाटतंय की हिच्या डोक्यात काहीतरी वेगळंच सुरू आहे. तर प्रिया म्हणते की तुम्हा सर्वांना खूप कॉन्फिडन्स आहे ना की प्रतिमा परत येणार नाही, पण त्याच दरीत पडून तन्वी आणि किल्लेदार वाचले होते हे तुम्ही विसरू नका. आणि जर किल्लेदारला वाटतंय तसं खरंच जर प्रतिमा परत आली तर? नागराज म्हणतो की कसं आहे माहिती आहे का प्रिया, इथे आपण जमलो त्यापैकी सगळ्यात जर घाणेरडं नशीब कोणाचं असेल तर ते तुझं आहे. आमचं नशीब तर खरंच खूप चांगलं आहे, त्यामुळे आम्हाला माहिती आहे की प्रतिमा वहिनी काय परत येणार नाही. या म्हणते की प्रतिमाची डेड बॉडी ही सापडली नव्हती, ती खरंच मेली आहे ना? तुमच्याकडे तरी त्याचा पुरावा तरी आहे का? तर आता सगळे एकमेकाकडे बघू लागतात. इकडे अस्मिता ही कल्पनाला म्हणते की मम्मा तुझी कथा ही खरी असेलही, पण तू मुद्दाम हे सर्व का सांगतेस हे कळतंय हा मला. आणि तुझ्या सुनेने कितीही शिवामूठ वाहिली ना तरीही तुझी सून नावडतीच राहणार आहे. पूर्णा आजी म्हणते की जाऊ दे ग अस्मिता, ज्यांना जे विधी करायचे ते करू देत, आपल्याला काय करायचं. कल्पना म्हणते की पूर्णा आई, शिवामुठीचा हा सोहळा प्रतिमा दरवर्षी करायची, आठवतंय ना तुम्हाला? ती तर असं म्हणायची की मी कुठेही असले तरी दरवर्षी शिवामूठ वाहील आणि नवी नवरी झाल्यानंतर माझी तन्वीसुद्धा हा सोहळा कायम साजरा करेल. ती तिच्या लग्नानंतर दरवर्षी शिवामूठ वाहील. अस्मिता म्हणते की बिचारी तन्वी, आता तर ती ही पूजा नाही करू शकत, मग तू प्रतिमा आत्याच्या आठवणीमध्ये तू कर ही पूजा, हिचा काय संबंध आहे इथे? कल्पना म्हणते की अगं अस्मिता, इथे आग लावण्यापेक्षा तू तुझ्या सासरी जा. अस्मिता म्हणते की बघितलं पूर्णाजी, मी जरा जरी काही बोलले ना तर मम्मा लगेच मला घराबाहेर काढायला निघते. कल्पना म्हणते की अहो पूर्णाई, मी हिला घराबाहेर काढतच नाहीये. हो अहो, हिच्या सासरच्या माणसांचा फोन आला होता की श्रावणी सोमवारसाठी हिला घरी बोलावताय, पण हिला बोलावून काय उपयोग आहे का नाही बघा तुम्हीच आता. पूर्णाजी म्हणते की काय आहे हे अस्मिता, आता नवरा टूरला गेला म्हटल्यावर घरातल्या रीतीभाती पाळायच्या नाहीत का? अगं तुझ्या सासूबाईंना बरं वाटेल असं काहीतरी तरी कर. कल्पना म्हणते की इथं सायली सगळं काही करेल, तू तुझ्या घरी कर हां, जा मग आता. तर अस्मिता मनामध्ये म्हणत असते की मी जर घरी गेले तर सायलीची पूजा कोण स्पॉईल करणार. आत्ताच तन्वीला फोन करते. आता बघूच की सायलीची ही शिवामुठीची पूजा कशी होते ते. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे पूर्णा आजी प्रतिमाच्या फोटोकडे बघून म्हणत असते की अगं माझे डोळे मिटण्याच्या आधी तू एकदा तरी मला दिसू देत.
तर सायली इकडे शिवमंदिरात गेलेली असते आणि सायली आता शिवलिंगावरती शिवामूठ वाहणारच असते. तेवढ्यातच तन्वी तिथे येते आणि जोरात सायलीला धक्का मारते. त्याचवेळी तिथे प्रतिमा येते आणि सायलीच्या ताटामध्ये तांदूळ टाकते. तर प्रतिमा आता बाहेर आलेली असते आणि प्रतिमाने अंगावर ओढलेलं असतं, त्यामुळे प्रतिमा कोणाला दिसत नाही. परंतु सायलीला मात्र चांगलं आठवत असतं की तिच्या ताटामध्ये नक्कीच कोणीतरी तांदूळ टाकलेत आणि त्या व्यक्तीला शोधण्यासाठी सायली आणि कल्पना आता बाहेर आलेल्या असतात. तर मित्रांनो, असंच ठरलं तर मग या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.